हॅलो मंडळी, तर आज मी बनवले आहे शेवग्याची शेंग व बटाटा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर कमेंट जरूर करा. तर त्यासाठी लागणारं साहित्यामध्ये बघूया. तर मी हे ओलं खोबरं घेतलं आहे, त्याचे लहान असे तुकडे केलेत. त्याच्यात 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. अर्धा इंचापेक्षा कमी असं मी आल्याचा तुकडा घेतला आहे आणि मीठ घालून आपण मिक्सरला बारीक करून घेतला आहे. आता पॅनमध्ये तेल गरम केलं आहे, त्याच्यात एक कांदा आणि कढीपत्ता घातला आहे. छान असं आपल्याला परतायचं आहे. ह्याच्यात मी घरगुती मसाला म्हणजे मालवणी मसाला आणि हळद घातला आहे. मसाला घालण्याचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे, त्यामुळे मी हे डायरेक्ट दाखवलं आहे. आता मसाला छान असा परतून झाला की त्याच्यात आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे आणि छान फास्ट फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाला परतत असताना मी गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे आणि मीडियम गॅसच्या फ्लेमवर आपल्याला मसाला छान असा परतायचा आहे तेल सुटेपर्यंत. तर हा शेंगा बटाटा तुम्ही भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाल्ला तरी खूप अप्रतिम लागतो. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आता ह्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला याच्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. बारीक चिरलेला टोमॅटो घातल्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस करत असताना आपण गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आणि स्लो फ्लेमवर आपण छान असं हे परतून घेत आहोत. व्यवस्थित परतून झालं की ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात शेवग्याची शेंग आणि बटाटा घालायचा आहे. तर शेवग्याच्या शेंगांचं जी साले असतात ती सालं आपण काढून घेतलेली आहेत आणि त्यानंतर स्वच्छ धुवून आपण ह्याच्यात घातलेलं आहे. आता कमीत कमी 1 मिनटं तरी आपल्याला छान असं ह्या मसाल्यात आपल्याला परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं परतून घेऊया. मसाला आपला शेंगांना बटाट्याला लागला पाहिजे इतपत आपण छान असं परतून घेतलेलं आहे. ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावर 1 मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर आपण 1 मिनटानंतर आपण बघू शकता व्यवस्थित मसाला लागलेला आहे शेंगांना. आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही बघू शकता, तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं. मला हे भाताबरोबरही खायचं आहे त्यामुळे मी थोडंसं पातळ करणार आहे. तुम्हाला भाताबरोबर खायचं नसेल तर थोडंसं असं मध्यम तुम्ही करू शकता आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 मिनटं आधी आपण शिजवून घेणार आहोत. 4 ते 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं शेंगा ह्या छान अशा होत आलेल्या आहेत. आता पुन्हा मी 2 मिनटं ठेवलं आहे. 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता शेंगा आपल्याला छान शिजलेल्या आहेत आणि तेलही छान सुटलेलं आहे. तर आपण सर्व करूया. तर छान असे शेंगा बटाटा तयार आहे.